राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सन्माननीय अर्चनाताई घाले मॅडमांचं आगमन झालेलं त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय अवधूत मराठे यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। त्यांच्या समाज असलेले जे कार्यकर्ते त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। गोपाल जावा मॅडम, जावा तुम्ही। मनपूर्वक स्वागत आहे मॅडम। सन्माननीय माजी साहेब वेगवेगळ्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय घाले मॅडम, सन्माननीय डेक्वेकर साहेब, सन्माननीय अवधूत मराठे, मी मॅडमांचं स्वागत करण्याची विनंती करतो। तत्पूर्वी मी मॅडमांना सांगू इच्छितो की बेताबलिसांचं हे 25वं महारक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे। GMC ब्लड बँक गोवाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। जवळजवळ नितेशा नाईक मॅडम यांनाही व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। अर्चना घाले मॅडम या खास या महाराष्ट्र शिबिरासाठी उपस्थित झाले आहेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय डेक्वेकर साहेब यांचाही सन्मानाने स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय दादासाहेब कोळकरांना करतो। सन्माननीय डेक्वेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं। सन्माननीय दादासाहेब कोळकर यांच्या सोबत डेक्वेकर साहेबांचा सन्मान केला जातो। त्यांचा सन्माननीय सामाजिक कार्यकर्त्या नितेशा नाईक मॅडम यांचंही स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय दादासाहेब कोळकरांना करतो की त्यांनी सन्माननीय मॅडमांचं स्वागत आणि सन्मान करावा। दत्तात्रय राणे, आनंद अरुण नाईक, गौरेश विष्णू बाईकरकर, लक्ष्मी परब, योगेश कुमार साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी दादासाहेब कोळकरांना करतो की त्यांनी सन्माननीय कुमार साहेबांचं स्वागत करावं। मनपूर्वक स्वागत आहे। तुम्हाला यांचं स्वागत करण्याची विनंती मी तुझे साहेबांचं मनपूर्वक स्वागत। इकडे राहून मार इकडे। सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अवधूत मराठे यांचंही स्वागत आणि सन्मान केला जातो। मी दादासाहेब कोळकर विनंती करतो की त्यांनी मराठे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं। सकाळपासून सुरू असलेला कार्यक्रम उत्तरार्धामध्ये आलेला आहे। काही बुचकेत सन्मान शिल्लक आहेत। GMCची टीम अगदी उत्कृष्टतेचा आम्हाला सहकार्य करत आहे। प्रज्ञा धाकोरकर, अजित गावडे, गोविंद धुरी यांनी कृपया पुढे यायचं आहे। तो रिचा सागर सावळ मॅडमांना मी निमंत्रित करतो। जे रक्तदात्यांचे सन्मान सोहळ्यासाठी नाव असले त्यांनी कृपया पुढे येऊन थांबायचं। मनपूर्वक अभिनंदन। अभिषेक सुरेश एनटी, अभिषेक एनटी, दत्तात्रय राणे यांना मी आमंत्रित करतो। मी सन्माननीय मॅडमांना विनंती करतो की दत्तात्रय राणे यांचं त्यांनी कौतुक करावं। राजेश भिकाजी पेडणेकर, अभिषेक
सुरेश एंटी, सौ रिषा सागर सावळ त्यांचं एक कौतुक केले आहे. मी नितीन मांजरेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी रिषा सागर सावळ यांचं कौतुक करावं. मिळालेला आहे त्यावेळी त्यांनी रक्तदान चढवण्याचा मानस होता आणि त्यांनी रक्तदान केलेले आहे. अनेक युवकांबरोबर युवती आणि महिलांनी रक्तदान या महाराष्ट्र शिबिरामध्ये केले त्याचं मनस्वी कौतुक आहे. मनपूर्वक अभिनंदन. गौरेश विष्णू वाईगडकर, मी डेलिव्हरी साहेबांना विनंती करतो की गौरेश विष्णू वाईगडकर यांना त्यांनी कौतुक करावं. प्रकाश पुरस्कार राजेश भिकाजी पेडणेकर, वैभव पुरस्कार चंद्रकांत खोत, साईराज गिरव, रश्मी गुड्डूपरब, संजय सत्यवान शिरोडकर, वैभव रामचंद्र, मयुरेश पेडणेकर, रश्मी गुड्डूपरब, वासुदेव कृष्णा राऊळ, सचिन जगन्नाथ पेडणेकर, प्रज्ञाचं अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यानंतर साईराज रामचंद्र गिरव यांना मी आमंत्रित करतो. साईराज गिरव. तर समीर महादेव पुरस्कार मी योगेश कुमार साहेबांना विनंती करतो की त्यांनी समीर पुरस्कारांचं समीर महादेव पुरस्कार मनपूर्वक अभिनंदन. साईराज हा फोटो आर्टिस्ट आहे, युवा कलाकार आहे, त्याचाही सहकार्य केले कित्येक वर्ष लागले. समीर महादेव पुरस्कार सन्माननीय योगेश कुबल म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सेवा दिलेली होती. प्रतिष्ठानचे श्री असणारे मयुरेश पेडणेकर यांचाही सन्मान केला होता. हे सन्माननीय गवंडी साहेबांना विनंती करतो लोकमान्य बँकेचे मयुरेश पेडणेकर यांचा सन्मान करते. सन्माननीय गवंडी साहेब त्यांचा सन्मान केला जातो. वासुदेव उर्फ पिंट्या राऊळ यांचा सन्मान केला जातोय. प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते वासुदेव उर्फ पिंट्या राऊळ आहे. सन्माननीय अर्चना गाडेकर मॅडम काही मोजके रक्तदात्यांचे सन्मान शिल्लक आहे. मी सन्माननीय गाडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी महारक्तदान शिबिर आणि सन्मान सोहळ्यात आपल्या शुभेच्छा द्यायच्या. सन्माननीय वेताळ प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिर होत आहे. तर औचित्य आहे की 25वं वर्ष आहे. 25वं महारक्तदान शिबिराचे ते होत आहे आणि असे दरवर्षी हे रक्तदान शिबिर भरवलं जातं आणि मी दरवर्षी येते. आज खरं तर मला एक आनंद होतो की आमचे दादासाहेब मला भेटले की ज्यांनी या वेताळ प्रतिष्ठानची स्थापना केली आणि ज्या उद्देशाने स्थापना केली तो उद्देश खरंच सफल आणि संपूर्ण होतोय आणि त्यांना हे बघायला खूप आनंद होत असेल की सर्व टीम त्यांनी जोडलेली आहे. मंचावर बसलेले सगळे मान्यवर, त्या सरपंचताई, आमच्या परमताई, माजी सभापती वेगेकर साहेब आणि सगळेच मान्यवर मंडळी आणि यांचा आता हा दादासाहेबांनी दिलेला जो त्यांनी क्रीडा उचललाय तो पुढे कार्यरत ठेवणारे आमचे सचिनजी परुळेकर यांचं पण मी मनापासून कौतुक करते आणि सर्व टीमचं कौतुक करते. खरं तर रक्तदान शिबिर हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपण म्हणतो, पण त्याच्यासाठी कोण प्रयत्न करताना दिसत नाही. पण ही संघटना वेताळ प्रतिष्ठान ही संघटना सातत्याने यासाठी कार्य करते. आपल्या भागामध्ये बरेच वेळा मला अनुभव येतो की पेशंटला रक्त मिळत नाही. परवाच मला एका पेशंटचा फोन आलेला, त्याला ए पॉझिटिव्ह रक्त पाहिजे होतं, कुठेच मिळत नव्हतं आणि पेशंटची प्रकृती अतिशय गंभीर होती आणि अशा वेळेला रक्तदाता अचानक कुठे मिळणार. तर त्या वेळेला मग डोनर शोधावा लागतो, एखादी रक्ताची बॅग कुठे मिळते शोधावी लागते. पण तुमच्यासारख्या संघटनांच्या माध्यमातून अशा पेशंटचे जीव वाचतात आणि खरंच तुम्ही खूप मोठं कार्य करताय की एखाद्याला जीवनदान देणं हे आपल्यासारख्या रक्तदात्यांच्या कामात आणि आपल्या संघटनेच्या कार्यात होतं. त्यामुळे आज जेवढे सगळे रक्तदाते याच्या
आपण आम्हाला वेळ दिली त्याबद्दल मी सचिनजी आणि त्याच्या सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करते. तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण सगळ्यांच्या रक्तदान चालू आहे आणि डॉक्टर्सची टीम चांगली आहे. नर्सेस आहेत, आमच्या मुली आणि लेडीज मोठ्या प्रमाणात तिथे काम करतात. त्यांचंही कौतुक करते कारण डॉक्टर हा सगळ्यांचा महत्त्वाचा घटक आहे आणि कोरोना काळात आपल्याला डॉक्टरचं महत्त्व कळलेलं आहे. त्यामुळे आणि या आपल्या भागामध्ये खरं तर चांगल्या डॉक्टर्सची नर्सेसची गरज आहे आणि हा सगळ्यांनी चांगलं कार्य करतात. त्यांचं मी कौतुक करून जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि आपले धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपलं सहकार्य आम्हाला अनेक हात अशा उपक्रमांना जोडले जातात त्या माध्यमातून अशी शिबिरं यशस्वी होत असतात. सुरेश सावंत हे त्या काळामध्ये रक्तदाते होते आणि उत्कृष्ट आयोजनाच्या भूमिकेत असतात. राजेश पेडणेकर, श्यामप्रकाश रोजकर, चंद्रकांत मोद यांनी कृपया पुढे यायचं. धन्यवाद. त्यानंतर आमचे नेक्स्ट कृपया प्रितेश दाभोलकर, अभिषेक एंटी, गौरेश गंगाराम तुरस्कर, दिपेश अमोल परब, संदेश शिरोडकर, आनंद अरुण नाईक यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारायचा. धन्यवाद. मी ठाणे मॅडमांचे मनस्वी ऋण व्यक्त करतो की ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना पुढील कार्यक्रमात पुढे जायचं आहे. त्या रक्तदान शिबिरात आपण उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपले मनस्वी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. संपूर्ण टीमचा मी ऋण व्यक्त करतो. मॅडमांचे एकदा धन्यवाद. अरे वाह.
शिवराम वाघे, एकनाथ नाईक, चंद्रनाथ भोरे, युवा महापुरुष यादव, अनंत दामोदर, सीता हरिचंद्र सुनील चौहान, वैभव रामचंद्र बऱ्याचदा रक्तदान केलेलं आहे. अनेक रक्तदाते त्यांना रुग्णांना जोडून देण्याचं काम ते आपल्या स्तरावरती आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतात. त्यांचा एक सन्मान केला जातो. त्यानंतर विलास नार्वेकर यांना मी आमंत्रित करतो. बी निगेटिव्ह रक्तदाते आणि शुभेच्छा. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती त्यानंतर मी ॲलिस्टर बिटो त्यांना आमंत्रित करतो. ॲलिस्टर बिटो हे रोशन पांडुरंग आमचेकर. ॲलिस्टर बिटो मनपूर्वक अभिनंदन. संस्थांचा सन्मान केला जातो. आपलं अत्यंत कार्य वृद्धिंगत होत आहे. मी वेतासाठी प्रार्थना करतो. रमाकांत ठुंबरे त्या सर्वांना मी आमंत्रित करतो. मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर या एका प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय सचिन बरोबर आणि सहकारी सर्वच या एका प्रदेशाचे कार्यकर्ते उपस्थित असणारे सर्व रक्तदाते गोवा मेडिकल कॉलेजचे आलेले सर्व डॉक्टर त्यांचे अधिकारी म्हणजे खूप ईश्वर सेवेचं एक महत्त्वाचं काम या ठिकाणी वेदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. अनेक संस्था NGO या जिल्ह्यामध्ये इतर भागामध्ये काम करून आम्ही पाहतो. परंतु त्यांचं कुठंतरी एखादं ठराविक क्षेत्र असतं आणि त्या ठराविक क्षेत्रापुरतं सातत्याने काम चालू असतं. परंतु मागची 9 वर्ष सातत्यपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांसाठी मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्या स्तरातल्या मंडळींसाठी या ठिकाणी काम करावं आणि त्याचं सातत्य ठेवावं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि हे असाध्य कार्य या ठिकाणी सचिन बरोबर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी सातत्याने दाखवलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुळससारख्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना या ग्रामीण भागातली काय सातत्याने जुळवून ठेवायची आणि त्या माध्यमातून काम करत असताना इथल्या युवकांना, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या महिलांना सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मार्गदर्शन करावं. आणि ते करत असताना महत्त्वाचं कार्य की ज्या आरोग्य सेवांच्या बाबतीमध्ये खास करून वेंगुर्ला तालुका सातत्याने मागे राहिला आहे मागची अनेक वर्ष. परंतु त्याच्यातही आपल्याला इथल्या रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी मग रुग्णवाहिका असेल, या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल किंवा त्या वेगवेगळ्या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांना सेवा देण्यासाठी वेळोवेळी धावत जाण्याची प्रक्रिया असेल. या सगळ्या कार्यामध्ये या वेदा प्रतिष्ठानचे सगळे वेळे सहकारी सातत्याने सहभागी असतात. आणि म्हणून त्यांच्या या सगळ्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी
निश्चितपणे त्यांच्यासोबत कायम राहील एवढी ग्वाही या निमित्ताने देतो. आणि शिवदेव देते कामेश्वर सातेरी 12 पंचायत आणि शिवदेव वेतोवाले त्यांना यांच्या कार्यामध्ये यांच्या पुढच्या काळामध्ये सातत्याने उत्तरोत्तर यश प्राप्त करून देऊ. आणि हे यश प्राप्त करून देत असताना समाजाच्या सगळ्याच क्षेत्रांना त्याचा फायदा होतो यासाठी त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी त्या ठिकाणी त्यांच्या कार्यामध्ये शासनाच्या स्तरावरून आवश्यक ती मदत असेल, बँकेच्या स्तरावरून आवश्यक मदत असेल किंवा इतर आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिक क्षेत्रामधल्या कुठल्याही स्तरावर त्यांना जी आवश्यक मदत असेल ती आवश्यक ती सर्व मदत त्यांच्या पाठीशी उभं करण्यासाठी मी निश्चितपणे त्यांच्यासोबत राहील एवढी या निमित्ताने ग्वाही देतो. आणि या कार्यक्रमाला निमंत्रित केल्यापासून मनापासून धन्यवाद देतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सायली मराठे, प्रसाद गुरु, सन्माननीय नितीन मांजरेकर साहेबांना विनंती करतो की संदेश वडोदऱ्यांचा त्यांनी सन्मान करावा. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय कुंभार सरांना विनंती आहे की त्यांनी सन्मान करावा. सुदर्शन संतोष आमटेकर, मनोप्रमुख अभिनंदन आणि शुभेच्छा. सुदर्शन आमटेकर यांचा सन्मान केला जातो. ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभारकर यांचा सन्मान केला जातो. विक्रमा कलाकार मंडळाचे हे मनोप्रमुख अभिनंदन. रोशन जाधव यांचाही सन्मान केला जातो. मी सन्माननीय विष्णू परस्परांना विनंती करतो उपाध्यक्ष देखरेख संस्था आणि रोशन सत्यवान जाधव यांचा सन्मान यांनी कृपया व्यासपीठाकडे येईल. मनोप्रमुख अभिनंदन. भूषण मांजरेकर यांना मी सन्माननीय सरांना विनंती करतो की त्यानंतर अक्षय लक्ष्मण सावंत यांचंही कौतुक केलं जातं. मी मंगेश सरांना विनंती करतो. त्यानंतर संदेश पापली घोषणानंतर मी सन्माननीय नितीनजी मांजरेकरांना विनंती करतो की पापली क्षेत्राचा सन्मान करावा. नियमित रक्तदाते यांचं नेता कार्याकडे त्यांचा सहभाग असतो त्यांचंही अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांना विद्यापीठांच्या वतीने नितीन मांजरेकर येतात. मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर सन्माननीय उत्तम राधाकृष्ण नाईक यांना आम्ही व्यासपीठावरती निमंत्रित करतोय. सन्माननीय लोकमान्य बँकेचे उपव्यवस्थापक चक्रपाणी गवंडी सरांना विनंती करतो की त्यांनी उत्तम नाईक त्यांचा सन्मान करावा. ते सुद्धा वेतावरिष्ठांचे मी रक्तदाते आहे. वेतावरिष्ठांच्या सदस्यांनी पुढील सन्मानपत्र पाठवायचे आहे व्यासपीठावरती. गुरुदास केरोळकर. त्यानंतर अभिनंदन उत्तम नाईक आपल्या या ईश्वरी कार्यासाठी आमचा मानाचा मुद्रा. त्यानंतर दिगंबर वाड मुक्त विद्यापीठ विभाग गुरुकुल शिक्षण संस्था नामेली कुंभार टेपी व कलाक्रीडा मंडळ देसी बॉयज क्रिकेट संघ उडावडा सुरत श्रीदेव लेकराई संस्था झेंडोबा कलाक्रीडा मंडळ पाल चिंतामणी प्रतिष्ठान वेंगुर्ला श्रीदेवी सातेरी महिला मंडळ आरसीसी देऊळवाडा अशा अनेक सहयोगी. त्यानंतर दत्तात्रय पुंडलिक परब आणि तुषार पुंडलिक परब. मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यानंतर आपल्या तुलस्वामध्ये दोन भाऊ जे सातत्याने रक्तदान करत असतात. खास गोव्यावरून हा विद्यार्थी सर्व काम ऍडजस्ट करून आलेला आहे. जेव्हा जेव्हा बी निगेटिव्ह हे दुर्मिळ रक्त आहे आणि असे रक्तदाते आपल्या तुळसमध्ये आहेत त्याचा आपल्याला कौतुक असायला पाहिजे. त्यांच्या सेवाभावाबद्दल सर्व संस्थांच्या वतीने मनस्वी आम्ही अभिनंदन करतो, ऋण व्यक्त करतो. मनपूर्वक अभिनंदन आहे. त्यांचाही सन्मान केला जातो. निलेश सामंत, गणेश सूर्यकांत राहुल, गायत्री धोड, अक्षय सावंत, रोहित सदानंद परब, त्यानंतर राहुल सदानंद परब,
प्रकाश सावंत. धन्यवाद. त्यानंतर मी परत एकदा रक्तदाते सन्मान सोहळ्याला सन्मान करतो, त्यांना आमंत्रित करतो. तत्पूर्वी नम्र निवेदन आहे ते रक्तदान करत आहेत, त्यांचा सन्मान सुद्धा केला जातो. त्यांनी आपली नावनोंदणी करायची आहे. सचिन सुरेश नाईक यांना मी आमंत्रित करतो. साईप्रसाद भोई, साईप्रसाद भोई, सन्माननीय कपिल पोकळे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. पोकळ्यांचा सन्मान करायचा आहे. मी फक्त कपिलजींकडून एक माहिती घेतो. त्यांचं जवळजवळ 96 वेळा रक्तदान झालं. आता किती वेळा 100 क्रॉस झालेला आहे. कृपया आपण काळामधून कौतुक करूया. 100 पेक्षा जास्त वेळा त्यांनी रक्तदान केलेला बसवलेला आहे. त्यांचाही सन्मान केला तर नितीनचे भाकरे विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावं. असे रक्तदाते निस्वार्थीपणे रक्तदान करत असतात. त्यामुळे आपलं जे समाज जीवन आहे ते सुदृढ होत असतं. त्यांच्या या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असंच आपल्या उत्तरोत्तर प्रदीर्घ कार्य होतं. मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर गायत्री काम करणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर दादासाहेब कोरवेकर सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये एक वेंगुर्ला तालुक्याचा युवक यशस्वीपणे येणाऱ्या भविष्यातील राजकारणासाठी एक यशस्वी राजकारणी म्हणून काम करत असलेले माझे सहकारी मित्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषभाई दळवी, या गावच्या सरपंचा रश्मिताई परब, वेंगुर्ला भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुका प्रमुख सुजाताजी पडवळ, सुधीरजी झांडिये, ॲडव्होकेट प्रेमानंद सावंत, सर्व गावचे उपसरपंच नाईक, त्याचप्रमाणे शिवसेनेचे विभागप्रमुख संजयजी परब, डॉक्टर सचिन कोरवेकर, त्याचप्रमाणे सर्व मंडळाचे भाई